नाही, मी आधी स्क्रिप्ट वाचली आणि मग म्हणजे सिनेमा करायचा ठरल्यानंतर मग मी कादंबरी वाचली, त्याच्या आधी वाचली नव्हती. ओके. आणि म्हणजे स्क्रिप्ट अर्थातच चांगली होती, रोल खूप चांगला होता, त्याच्यामुळे तू एक्सेप्ट केलास. पण याला खूप वेळ द्यावा लागणार आहे, ही सगळी मानसिक तयारी तू करून तू एक्सेप्ट केलास. त्या तयारीबद्दल जरा तू विस्ताराने बोलावीस असं मला वाटतं. स्क्रिप्ट वाचल्याच हां, नाही बोल ना. सगळं सांगता येत नाही कधी बोलेल. स्क्रिप्ट वाचल्याच नक्की मागच्या ना असं मान वर करायला लागेल. उभा राहू का? सिनेमाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर लगेच लक्षात एक आलं होतं की याची जी मागणी आहे या रोलची आणि या स्क्रिप्टची ती खूप आहे. तो रोल तुमच्याकडे तुमचा वेळ मागत असतो, ती तयारी मागत असतो. तुम्ही फक्त लक्ष दिलं पाहिजे त्या स्क्रिप्टकडे, त्या रोलकडे. आणि इथे तर इतकं धडधडीत दिसत होतं की खूप वेळ लागणार आहे. फक्त वेळ हा मुद्दा नाही आहे, तर खूप तयारी लागणार आहे. आणि मुख्य जे आव्हान होतं ते शारीरिक आव्हान होतं, हे सरळ सरळ दिसत होतं त्याच्यामध्ये. कारण अगदी साधं आहे. ज्यांनी सिनेमा पाहिला नाही त्यांच्यासाठी थोडक्यात गोष्ट सांगतो की गुणा कागलकर हा एक हौशी पहलवान आहे, शेतामध्ये काम वगैरे करतो. पण त्याला मुख्य आवड आहे ती तमाशाची. म्हणजे फक्त तमाशा बघण्याची नव्हे, तर स्वतःचा तमाशाचा एक फड असावा अशी त्याची इच्छा आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला राजा व्हायचा आहे. तो आपल्या काही मित्रांना गोळा करतो, तमाशाचा फड सुरू करतो. अडचणी यायला लागतात. तमाशामध्ये नाचायला एक बाई पाहिजे कोणीतरी, त्याशिवाय शक्य होणार नाही तमाशा. बाईचा शोध सुरू होतो, बाई मिळत नाही. एक बाई कशी बशी मिळते, काय होतं आवाज? एक बाई कशी, बाई म्हणलं की काहीतरी आवाजात फरक पडतो. एक स्त्री मिळते आणि ती म्हणते की माझी एक अट आहे की आपल्या तमाशामध्ये नाचा पाहिजे, तरच मी नाचेल तुमच्या तमाशामध्ये. नाचा तुम्हाला माहिती आहे. तर कुणीही नाचावायला तयार होत नाही, कारण मिशा काढणे, बाईसारखा हावभाव करणे, ह्या गोष्टीला कुठलाही पुरुष तयार होत नाही त्यांच्या आसपासचा. आणि तमाशा बंद पडण्याची वेळ येते, त्यावेळेला पांडवा त्याला सांगतो की आता जर तू नाचा झाला नाहीस तर तमाशा बंद पडेल. आणि अशी वेळ आल्यानंतर गुणाला नाचा व्हावं लागतं. आणि मग दुसरा भाग आहे की काय काय होतं, कसं होतं वगैरे. तर सांगायचा मुद्दा असा की शारीरिक आव्हान जे मी म्हणालो ते हे होतं की पहिल्या भागात हा पहिलवान आहे आणि दुसऱ्या भागात नाचा आहे. आणि माझी शरीरयष्टी या दोघांच्या कुठेच जवळ जाणारी नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा मला वजन वाढवावं लागणार होतं, हे सरळ सरळ दिसत होतं. कारण मी पहिलवान दिसलो पाहिजे, तसा चाललो पाहिजे, तसा लुक आला पाहिजे. आणि ते फार महत्वाचं होतं दुसऱ्या भागासाठी. कारण ते जर पहिला भाग जर तसा दिसला नाही तर दुसऱ्या भागात जे नाचा होण्यानंतरचं त्याचं दुःख आहे, तो जो कॉन्ट्रास्ट आहे, हा कळणार नाही. गेल्या सप्टेंबरमध्ये मी सिनेमा साईन केला, 2008, गेला पण नाही, त्याच्या आधीचा 2008 सप्टेंबरमध्ये. आणि त्याच्यानंतर लगेच तयारी सुरू झाली. त्यावेळेला मी 2 सिनेमांचं काम करत होतो. ते 2 महिन्यांमध्ये संपलं, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये. पण तोपर्यंत मी माझ्या हृदयाची कपॅसिटी वाढवत होतो. शैलेश परुळेकर माझे जे ट्रेनर आहेत त्यांच्याकडे मी स्क्रिप्ट वाचल्या गेलो होतो. त्यांनी सगळा प्लॅन केला की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे वगैरे वगैरे. 2 महिने फक्त चालणे, जॉगिंग करणे वगैरे, असं थोडासा व्यायाम वगैरे असं करत करत हृदयाची कपॅसिटी वाढवत होतो. त्याचं कारण हे होतं की नोव्हेंबर नंतर खूप हेवी व्यायाम करायला लागणार होता. आणि त्याच्यासाठी शरीर, मुख्यत्वे हृदय तयार असणं अत्यंत गरजेचं होतं. नोव्हेंबर नंतर मग मी सगळं बाकीचं गोष्टी थांबवल्या. मी 6 ते 7 महिने दुसरं काहीही केलं नाही, फक्त नटरंग करत होतो. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अर्धा, जवळजवळ असे 2.5 महिने फक्त व्यायाम करायचा, खायचं आणि झोपायचं.
एवढ्या 3च गोष्टी मी करत होतो, दुसरं काहीही करत नव्हतो. म्हणजे उद्घाटन किंवा कुठेतरी मुलाखतीचा कार्यक्रम वगैरे त्यालाही जात नव्हतो, कारण तसं तरी तुम्ही गेला तरी तुमचा टाइम डिस्टर्ब होतो, सगळ्या खाण्याच्या वेळा वगैरे वगैरे. आणि खाणं आणि म्हणजे इतकं होतं की रात्री 2 वाजता सुद्धा गजर लावून उठायचो, एक डिंकाचा लाडू खायचो आणि झोपायचो. खरंय. आता यावर आमच्या घरच्यांची काय रिॲक्शन होती विचारू नका आता, पण फक्त एवढ्या 3च गोष्टी करत होतो आणि अर्थातच किलोने वाढत होतो. हळूहळू फरक पडत होता शरीरामध्ये. खरं तर हे माहीत नव्हतं मला, कारण मी माझ्या शरीरावरती वजन टिकत नाही अजिबात. मी जरा जरी व्यायाम थांबवला, खाणं थांबवलं तरी फटकन माझं वजन उतरतं. त्यामुळे ते वजन टिकवणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि त्याच्यात सातत्य राखणं. शैलेश परुळेकरांच्या मार्गदर्शनाखाली ते आम्ही करत गेलो. 2.5 महिन्यात 15 किलो वजन वाढलं, 85 किलोचा मी झालो. हळूहळू तसा दिसायला लागलो, त्या फोटोमध्ये दिसतोय तसा या. आणि चालण्यात फरक पडला. नटरंगाच्या बाबतीत एक गोष्ट मला फार सांगावीशी वाटते. आपण नेहमी भूमिकेची तयारी करताना आतून बाहेर करायची आपल्याला सवय असते की आपण. मी तो प्रश्न विचारणारच होतो तुला. विचार. मी गांधीमध्ये तुला पहिल्यांदा आपण एकत्र काम केलंय, त्यावेळेला गांधीजीचा तू जो अभ्यास केला होतास, तू त्यांचे फोटोग्राफ्स, म्हणजे त्यांचा पेहराव, त्यांचं चालणं, त्यांचं फिजिक, बाहेरून आत प्रवास केला. 2 प्रकार असतात. काही नट आतून बाहेर प्रवास करतात, काही बाहेरून आत करतात. तर तुझी ही नेहमीची पद्धत आहे का, हे एक विचारायचं आहे. आणि ते गांधीमध्ये तसंच केलं होतं, हे बरोबर आहे का? नाही, मला ओके. मग याच्यामध्ये प्रोसेस बदललीस तू. ओके, कॅरी. गांधी, आता त्यांनी उदाहरण दिलं म्हणून, पण गांधीच्या वेळेला मी पहिल्यांदा त्यांच्याविषयी वाचलं खूप आणि त्यांचं चरित्र, त्यांची पत्र वगैरे वगैरे. त्यामुळे आंतरिक तयारी होती, झाली. बहुतेक वेळेला असंच होतं की तुम्ही बेसिकली त्या पात्राचा स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि मग हळूहळू त्याचं बाह्य स्वरूप कसं असेल ह्याचा साधारणपणे होतं. म्हणजे माझ्या बाबतीत तसं जास्त झालेलं आहे. देवराईच तुम्ही जर बघितलं असेल, देवराईच्या बाबतीत तर फार तसं होतं. खूप मानसिक तयारी आधी करायला लागली. नटरंगाच्या बाबतीत मात्र शारीरिक तयारी आधी झाली. सायमल्टेनियसली बाकीच्या गोष्टी होत होत्या, नाही अशातला मुद्दा नाही. पण मला गुन्हा कळला तो त्याच्या शरीरामुळे जास्त कळला असं मला वाटतं. त्याची चाल. मी व्यायाम करायला लागल्यानंतर हळूहळू माझी चाल आपोआप बदलली, कारण मांड्या माझ्या एवढ्या मोठ्या झाल्या की त्या एकमेकाला घासायला लागल्या. चाल आपोआप अशी झाली. हे लॅट्स आणि दंड एकमेकाला चिकटायला लागले, हात आपोआप असे झाले. त्यामुळे चाल आपोआप बदलली. आपल्याला जे दादासारखा चालतोय वगैरे वाटतं ना, तसं नाही, खरोखर तसं चालायलाच होतं. त्याच्यात काही म्हणजे हेच नाही, दुसरा मार्गच नाहीये. तुम्ही तसे आपोआप चालायला लागता. आणि हे चालणं बदलल्याने आणि त्याच एक एनर्जी असते त्या सगळ्यामध्ये. म्हणजे मी आता सांगू नाही शकत की, आणि 85 किलो आहे फक्त मी शेवगाठी खाऊन केलेलं वजन नव्हतं. मसल्स होते ते. आणि त्यामध्ये सुद्धा आमच्या परुळेकर सरांनी हा विचार केलेला होता की हा नुसता पहलवान नाहीये, म्हणजे गोलमटोल फक्त मनुका आणि काजू खाऊन दूध पिऊन झालेला पहलवान नाहीये, तर हा शेतामध्ये काम देखील करतो. तर त्यामुळे त्याचं शरीर हे पिळदार आहे, तो पहलवान असला तरी सुद्धा. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीचे व्यायाम मला दिले, त्याने एक फार छान व्यायाम मला दिला होता. फार इंटरेस्टिंग आहे, कारण किती बारीक सारीक गोष्टीचा विचार होतो सिनेमा करताना, हे मला सांगायला खरंच फार आनंद होतोय नटरंगाच्या निमित्तानं. हा अर्थातच शेतामध्ये काम करत असणार, तर ते त्यांनी डोक्यात घेऊन माझ्या हातात एक 3-3.5 किलोचा बॉल ते द्यायचे मोठा, आणि आपण कुदळ चालवतो ना अशी, तर तशा पद्धतीने मला ते एक्सरसाइज करायला लावायचे, तो हातात जड बॉल घेऊन. त्यामुळे ऑटोमॅटिकली ज्या पद्धतीने माझं शरीर डेव्हलप होत होतं ते तसं होत होतं. या दोन्हीच्या कॉम्बिनेशन जो काही असेल, पहलवान, व्यायामाची आवड असलेला माणूस आणि शेतामध्ये काम सुद्धा ज्याला करायला लागतं असा माणूस, त्याचं खाणं पिणं हे सगळं लक्षात घेऊन, तर हे
करत असताना मला जरा बाहेरून